नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय. क्रिस्पी, क्रंची आणि खूपच कुरकुरीत अशा पद्धतीने बांगडा फ्राय बनवणार आहोत आपण. आणि खूपच साधी सिंपल रेसिपी आहे. कमी साहित्यामध्ये बनलेली ही रेसिपी आहे. जास्तीत जास्त आपण मसाला याला लावलेला नाहीये. अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशा पद्धतीने बांगडा फ्राय क्रिस्पी आणि क्रंची अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत. खूपच साधी सिंपल रेसिपी आहे. तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, बांगडा अगदी चांगल्या प्रकारे आपण स्वच्छ क्लीन केलेला आहे. 2 ते 3 वेळा आपण पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. नंतर त्या फिशला अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण जेव्हा मसाला लावतो आतपर्यंत जाईल माशाला आणि माशाची टेस्ट खूपच छान प्रकारे येईल. तर आपण आता मॅरिनेट करण्याची तयारी करायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद. नंतर आपण त्यावरती तिखट ॲड करायचं आहे. तुम्हाला हवंय त्या प्रमाणात. झणझणीत बनवायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही तिखट ॲड करू शकता. नंतर त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. नंतर हा मसाला पूर्णपणे आपण फिशला लावून घेणार आहोत. बांगड्याला लावून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. अगदी तो मसाला त्या जे आपण कट मारलेले आहेत फिशला त्यामध्ये आतपर्यंत गेला पाहिजे. तर बघू शकता, खूप छान प्रकारे फिशला आपण मसाला लावलेला आहे. मसाला चांगला लावून झाला की नंतर आपण ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ. साईडला आपण ठेवून देऊया एक 10 मिनिटासाठी. नंतर आपण एक डिश घेणार आहोत. त्या डिशमध्ये मीठ, हळद, 1 चमचा तिखट आणि बेसन पीठ घेतलेलं आहे मी. त्यामध्येच आपण थोडासा रवा, बारीक रवा ॲड केलेला आहे. अगदीच बारीक असा रवा आपण घ्यायचा नाहीये. मध्यम अशा पद्धतीने असतो तो रवा घ्यायचा आहे. जास्त बारीक नाही आणि जास्त जाडा देखील नाही. तर हे सर्व अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि नंतर मॅरिनेट करण्यासाठी जे फिश आपण साईडला ठेवले होते ते एक एक करून अशा पद्धतीने आपण त्याला बॅटर लावून घ्यायचे आहे. जे आपण पिठाचे बॅटर बनवलं होतं ते पीठ आपण चांगल्या पद्धतीने फिशला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. अगदी आतपर्यंत मसाला गेला पाहिजे. जे आपले कट करून घेतले होते फिशला आपण कट केलेले आहेत ते कटमध्ये देखील आपण तो मसाला लावायचा आहे. मसाला अगदी फिशच्या आतपर्यंत गेला पाहिजे. जो कट आहे त्यापर्यंत आतपर्यंत गेला पाहिजे अशा पद्धतीने. तर आपण गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तव्यातील तेल अगदी चांगल्या प्रकारे गरम झाले की एक एक करून अशा प्रकारे फिश आपण फ्राय करण्यासाठी ठेवून देऊ. तर आपण लिंबू देखील ॲड करू शकता. लिंबू नसेल तर आपण आंबटपणा येण्यासाठी आपण तव्यावरतीच कोकमाच्या फोडी देखील आपण टाकू शकता. जे तेलामध्ये टाकल्या गेल्याने त्या तेलाचा आंबटपणा येईल आणि फिश फ्राय करताना देखील त्याला लागलं जाईल आणि फिश अगदी आंबट आणि तिखट अशा पद्धतीने आपल्याला लागेल. तर अगदी मंद आचेवरच नाही तर मध्यम अशा आचेवर आपण फिश फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले जे फिश आहेत ते अगदी कुरकुरीत होतील. जर आपण मोठा गॅस करून जर फिश फ्राय केले तर ते झटपट अशा पद्धतीने फ्राय होतातच, पण कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी होत नाही. तर फिश आपले एका साईडहून फ्राय झालेले आहेत. तर बघा, खूप छान प्रकारे कलर दिसत आहे फ्राय झालेल्या फिशचा. नंतर आपण एक एक करून फिश पलटी करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण मंद आचेवर फिश फ्राय केले होते त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील आपण जेव्हा पलटी करून घेऊ फिश, ते देखील फिश आपण अगदी मंद आचेवर, कमी आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत. तर फिश खूप छान प्रकारे दुसऱ्या साईडहून फ्राय झालेले आहेत, बघू शकताय. तर आता पलटी करून घेतलेले आहेत सर्व फिश आपण. ते देखील आपण छान प्रकारे मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि फिशचा कलर खूप छान आलेला आहे आणि खूप छान देखील दिसत आहेत, क्रिस्पी दिसत आहेत. तर यामध्ये तुम्ही तांदळाचे पीठ देखील तुम्ही फ्राय करताना वापरू शकता. म्हणजे जे आपण बॅटर लावतो पिठाचं त्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ
हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि आलं लसूण पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही यूज करू शकता. पण मी कमी मसाल्यामध्येच सर्व पदार्थ बनवते, तर म्हणूनच मी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते की जी कमी मसाल्यामध्ये बनलेली असते आणि झटपट अशा पद्धतीने तयार होते. तर तुम्ही त्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ आणि रवा देखील ॲड करू शकता, जेणेकरून ते क्रिस्पी होतील. तर मला वाटतं आता खूप छान प्रकारे दोन्हीही साईडून फिश फ्राय झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. तर आपले फिश फ्राय करून झालेले आहेत. बांगडा फ्राय झालेला आहे, क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत. तर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गार देखील करून घेतलेले आहेत पीस. तर आपण एका डिशमध्ये ते काढून घेणार आहोत. त्याच्यावरती सजावटीसाठी मी त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहे. खूप छान कलर दिसेल आपला फिशचा. तर बांगडा फ्राय खाण्यासाठी खूप छान प्रकारे क्रिस्पी अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि खूपच टेस्टी दिसत आहे. खाऊन बघितलं तरच कळेल, म्हणूनच तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फ्रेंड्स, बांगडा फ्रायची रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या या रेसिपीला, माझ्या या चॅनलला तुमचा सपोर्ट असू द्या फ्रेंड्स. नक्की भेटूयात फ्रेंड्स पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.